नमस्कार, मी रेणुका मम्मीज फूड्स अँड किचनमध्ये मी तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत काठियावाड ढाबा स्टाईल वघारलेली खिचडी। तर अतिशय अप्रतिम आणि चविष्ट, भरपूर अशी पौष्टिक। तर त्यासाठी आपल्याला सर्व भाज्या घ्यायच्या आहेत। बटाटे, गाजर, शिमला मिरची, टोमॅटो, कांदे, वाटाणे, अद्रक, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट आणि शेंगदाणे। तर अशा पद्धतीने आपण सर्व भाज्या कट करून घेतलेल्या आहेत। तर एका बाउल मध्ये मी 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे। तर आपल्याला लांबसर असा मस्त असा बासमती तांदूळ घ्यायचा आहे। त्यातच मी अर्धी वाटी मुगाची शिलकेवाली डाळ आणि अर्धी वाटी बिना सालीची डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी मसूर डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी तूर डाळ। तर तुमच्याकडे अजून कोणत्या डाळी असतील तर तुम्ही त्या डाळी यामध्ये घालू शकता। तर अशा पद्धतीने आपल्याला हे 2 पाण्याने स्वच्छ डाळ तांदूळ धुवून घ्यायचे आहेत आणि आपण आता एका कुकरमध्ये धुवून घेतलेले डाळ तांदूळ घालून घेणार आहोत। तर अतिशय सोप्या पद्धतीने आणि भरपूर अशी पौष्टिक आपली ही काठियावाड वघारलेला दाल खिचडा मस्त असा ढाबा स्टाईल बनणार आहे। तर त्यामध्ये मी गरम पाणी घालून घेतलेले आहे। त्यातच मी 1 बटाटा आणि गाजर, शेंगदाणे, हळद, चवीनुसार मीठ आणि 2 मोठे चमचे भरून यामध्ये आपल्याला साजूक तूप घालून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे। त्यातच आपल्याला एक मस्त असा अर्धा चमचा गरम मसालाही घालायचा आहे, यामुळे चव अप्रतिम अशी लागते। तर आपल्याला डाळ तांदळाच्या दुपटीने किंवा त्याच्या 2.5 पटीने आपल्याला यामध्ये गरम पाणी घालायचे आहे। तर पाण्याचा आपल्याला गरमच वापर करायचा आहे, म्हणजे छान अशी लवकर शिट्ट्या होतात आणि चवही अप्रतिम लागते। तर आपण आता कुकरला 4 शिट्ट्या करून घेणार आहोत। कुकरला शिट्ट्या होत आहे तोपर्यंत आपण मस्त असा काठियावाड ढाबा स्टाईल दाल खिचड्यासाठी मस्त असा तडका तयार करून घेऊया। तर एका कढईमध्ये मी तेल, साजूक तूप घालून घेतले। ते व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यातच मी मस्त अशी जिऱ्याची फोडणी दिलेली आहे आणि जिरे छान असे फुलल्यानंतर त्यातच मी बारीक कट करून घेतलेला कांदा आणि शिमला मिरचीही घालून घेतलेली आहे। तर आपण आधी कांदा आणि शिमला मिरची व्यवस्थित अशी मस्त तेल तुपामध्ये परतून घेणार आहोत आणि व्यवस्थित असं ते परतल्यानंतर त्यातच आपण आता बनवून घेतलेले अद्रक, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट आणि कढीपत्ताही घालून घेतलेला आहे। तेही आपण छान असे मस्त परतून घेणार आहोत। अतिशय खमंग असा सुवास येईपर्यंत आपल्याला हे अद्रक, लसूण मस्त असे परतून घ्यायचे आहे। त्यातच मी आता कट करून घेतलेला टोमॅटो आणि मटारही घेतलेले आहेत। तर अशा पद्धतीने आपण आता सर्व भाज्या यामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहोत। तर अतिशय झटपट आणि मस्त असा आपला पौष्टिक हा काठियावाड वघारलेला दाल तडका तयार होत आहे। तर त्यामध्ये मी 1 चमचा लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला आणि थोडे मसाल्यांसाठी चवीनुसार मीठ, कस्तुरी मेथी हातावर क्रश करून घालून घेतलेली आहे। तर मीठ आपण आधी डाळ तांदळामध्ये घातलेले आहे। तर आता आपल्याला फक्त हे तडक्यासाठी आपल्याला मीठ घालून घ्यायचे आहे। त्यातच मी 1 ग्लास गरम करून घेतलेले पाणी घालून घेतलेले आहे। तर पाणी घातले की मस्त असा आपला पातळसर दाल खिचडा तयार होतो आणि छान अशी चवही अप्रतिम लागते। तर तिकडे मस्त आपण तडका तयार करून घेतलेला आहे, तोपर्यंत आपला दाल खिचडाही छान असा इकडे शिजून तयार झालेला आहे। तर अतिशय असा मऊ लुसलुसीत आणि मस्त असा गचका आपला दाल खिचडा तयार झाल्यानंतर आता आपण इकडे तडक्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने तयार झालेला दाल खिचडा आपण तडक्यामध्ये छान असा मिक्स करून घेतलेला आहे। तर आपण साजूक तुपामध्ये बनवलेला असल्यामुळे अतिशय अप्रतिम असा मसाल्यांचाही यामध्ये सुवास येत आहे आणि दिसायलाही अप्रतिम दिसत आहे। त्याच पद्धतीने चवही अप्रतिम लागते। तर अशा पद्धतीचा काठियावाड ढाबा स्टाईल वघारलेला दाल खिचडा तुम्हीही नक्कीच बनवून बघा। एकदा बनवला तर पुन्हा पुन्हा अशा पद्धतीचा तुम्ही काठियावाड दाल खिचडा नक्कीच बनवणार।
तर अशा पद्धतीचा दाल खिचडा बनवा आणि मम्मीज फूड अँड किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर त्यावरून आपण मस्त असे साजूक तूप घालून गरमागरम मुलांना मस्त असा सर्व करणार आहोत. लाईक करा, शेअर करा, खात राहा, मस्त राहा. धन्यवाद.